असा दिवस ना प्रत्येक वर्षी यायला हवा असं मला तरी वाटतं. एक दिवस असा पूर्ण फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला फार मजा येते. हॅलो, तर आज आम्ही आलो होतो रिलायन्स फॅमिली डे ह्या फंक्शनला. तर माझा भाऊ रिलायन्समध्ये आहे. तर त्यांचं फॅमिली डे असं होतं. सगळ्या फॅमिलीनी तिथे जायचं होतं. तर आम्हालासुद्धा इन्व्हाईट केलं होतं भाऊने आणि त्याचे फ्रेंड्स आणि त्याची फॅमिलीसुद्धा होती. तर सगळेजण एकत्र गेलो. रिलायन्स फॅमिली डे, वन ड्रीम, वन इंडिया, वन रिलायन्स. तर असं काहीसं वरती त्याचं कॅप्शन होतं. तर आम्ही एंट्री केलं. फार छान वाटलं. संध्याकाळच्या वेळेला हा प्रोग्राम होता. तर खूप मस्ती मजा केलेली आहे. तुम्ही बघायलाच पुढे व्हिडिओमध्ये काय काय केलं आहे ते. तर सुरुवातीला आधी आम्ही एंट्री केली आणि स्टेशनवरून आतमध्ये जायलासुद्धा त्यांचीच ट्रॅव्हल्स वगैरे होती. तर ते इथून एंट्री केल्यावर सगळं फूड कोर्ट वगैरे ठेवले होते ना, ते सगळं फ्रीमध्ये होते. काही चार्जेबल नव्हतं. तर सुरुवातीलाच पॉपकॉर्नने स्टार्ट केलं. पॉपकॉर्न थोडे एन्जॉय केले आणि इथे दिवे असतात आपले, जे कलर करायचे होते. दिया मेकिंग चालू होतं. लहान मुलांसाठी होतं. तर कायराने तर सुरू केलं दिवे रंगवायला. ती तर दरवर्षी असं काही ना काहीतरी करत असते. गेल्या वर्षी पण ती इथे आली होती. आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे सगळ्यांसाठी आणि आमच्या एन्जॉयमेंटसाठी. तर कायराला बघता बघता मलाही खूप असं काहीतरी कलरफुल दिवे रंगवायची इच्छा झाली. कारण खूप वर्ष असं तर पेंटिंग वगैरे केलेलं नाही. मला तर फार आवड आहे. त्यामुळे मी सुद्धा एक दिवा रंगवला आणि त्यानंतर पुढे आलो. तर हे बघा, सगळं असं चाट काउंटर चालू झालं होतं. भरपूर व्हरायटीज ऑफ फूड्स होते. तर आम्ही सगळ्यातलं थोडं थोडं असं ट्राय केलं. तर पिझ्झा होतं, शेवपुरी, चाट, म्हणजे बरेच व्हरायटी होते. सगळेच आपण खाऊ शकत नव्हतो अशा पद्धतीचे होते. साऊथ, पंजाबी, जैन फूड सगळं होतं. तर आम्हाला जे जे आवडतं ते आम्ही सगळं ट्राय केलेलं आहे आणि सगळ्यांनी थोडं-थोडं असं घेतलेलं आहे, म्हणजे सगळ्याची टेस्ट सगळ्यांना करता येईल. तर त्यानंतर थोडा अंधार झाल्यावर तर अजूनच मजा आली होती. हे बघा, आम्ही तिथे 5 वाजता पोहोचलो होतो. 5 ते 12 वाजेपर्यंत हा फंक्शन होता. पण जसं वेळ निघत होता ना, तसं इतकं ते सगळं वातावरण छान, गारवा मस्त होतं. तर त्यानंतर दिसलं नेल आर्ट आणि टॅटू. तर वहिनी आणि मी ठरवलंच होतं की नेल आर्ट आपण करून घेऊयात. बघूयात इथे काय करता येते, कारण दरवेळेस आपण आपल्याच हातांना नेलपेंट लावत असतो. कधीतरी वेगळं कोणीतरी असं केलं की छान वाटतं. तर दोघींनी असं ठरवलं होतं की आम्ही ज्या कलरचा ड्रेस घातला आहे ना, त्याच कलरची नेलपेंट लावणार. तर वहिनीने मस्टर्ड कलरचा ड्रेस घातला होता, त्यामुळे तिने तो कलर चॉईस केला आहे. तर इथे मी स्काय ब्लू आणि व्हाईट अशा कॉम्बिनेशनमध्ये ही नेलपेंट लावून घेतली आहे आणि वरती असे छोटे छोटे व्हाईट फ्लॉवर्ससुद्धा त्यांनी काढले. खूप छान वाटलं. कोणीतरी असं आपल्याला पॅम्पर केलं ना, पण खूप भारी वाटतं. तर ते झाल्यानंतर आम्हाला टॅटूसुद्धा करायचं होतं, पण वेळ मिळाला नाही. कारण खूप गर्दी होती. प्रत्येकाची फॅमिली होती, त्यामुळे अशी लाईन लागली होती प्रत्येक अशा काउंटरवरती. तर म्हटलं ते राहू देत, नाही तर लहान मुलं आहेत आपल्याकडे आणि ते कंटाळतील. त्यामुळे मग सर्वात बेस्ट पॉईंट होता ना, सगळ्यात बेस्ट व्ह्यू असं म्हणायला गेलं तरी, तर ते पुढे होतं. तर इतकी सुंदर अशी फुलांची झाडं, फुलबाग असं म्हणाला तरीही चालेल. खूप सुंदर असं ते दृश्य होतं आणि तिथे भरपूर फोटोज आणि व्हिडिओ मी क्लिक केलेले आहेत. आणि त्यानंतर सर्वात बेस्ट पॉईंट म्हणजे हा व्ह्यू इतका छान दिसत होता संध्याकाळच्या वेळेला. आणि मेन म्हणजे ही बेस्ट रॅली आलेली आहे, ती मी तुम्हाला आता दाखवते.
तर ही राईड ना आम्ही आधीही बघितली होती. जेव्हा आम्ही इमॅजिकाला गेलो होतो पिकनिकसाठी त्यावेळेस. तेव्हा तर खूप मज्जा आली होती. इमॅजिका, वेट एन्जॉय सगळं काही केलेलं आहे. तर आता इथे फॅमिली डे स्पेंड करण्यासाठी आल्यावर इथे सुद्धा ती रॅली होती. फार मज्जा आली आणि त्यानंतर आम्ही चाललो आहोत ह्या मेलामध्ये. मेला नाही तर हे खूपच मोठं अट्रॅक्टिव्ह असं पॉइंट आहे. तर हा गेट बघा बटरफ्लायचं सगळं असं कसं फुलांनी आणि असं ग्रास आहे सगळं हिरवळ. त्यामध्ये सर्वात इच्छा झाली होती की ह्या आकाश पाळण्यामध्ये बसावं. पण पुढे गेल्यावरती इतकी भीती वाटायला लागली. खूपच मोठा असा होता हा. तर त्यानंतर वहिनी आणि मी सुद्धा ठरवलं होतं. पण सगळीकडे ना सगळीकडे गर्दी होती. खूप भली मोठी लाईन सगळ्यांची फॅमिली अशी लाईनमध्ये उभे होते. म्हटलं जाऊ देत आपण आता वेगळं मुलांसाठी म्हणून काहीतरी असे गेम्स वगैरे बघूयात. म्हणून आम्ही पुढे गेलो आणि मुलांसाठी तर भरपूर ॲक्टिव्हिटी गेम होते. मग आम्ही त्याच्यामध्येच एन्जॉय केलं. तिथे डान्स वगैरे चालू झाले होते. मग ते डान्स वगैरेसुद्धा आम्ही थोडंफार एन्जॉय केलं. सुनो सुनो सेन्योरिटा कहते हैं अब क्या आओ पास तुम मेरे सेन्योरिटा तर इथे असे लाईव्ह सिंगिंग चालू होतं. शंकर महादेवनसुद्धा सिंगर आले होते. बरेच जण होते. आम्ही काही पुढे गेलो नव्हतो. भरपूर गर्दी होती तिथे. तर म्हटलं आता तिथे गेलो तर ही दोघीही कंटाळतील उर्वी आणि कायरा. त्यामुळे मग आम्ही जिथे ॲक्टिव्हिटी गेम होते ना तिथेच थोडं टाईम स्पेंड केला आणि ही बघा इतकं जंप करते त्यावरती. फुल मस्ती करून घेते आहे. ट्रॅम्पोलाईनसारखं हे तर स्पंज आहे आणि उर्वीलासुद्धा तिथे जायचं होतं. पण तिला असं परमिशन नव्हती. ती अजून लहान आहे त्यामुळे. आणि त्यानंतर आम्ही भरपूर ॲक्टिव्हिटी गेम असे तुम्हाला मी दाखवणार आहे आता काय काय आहे ते ते आम्ही तिथे खेळायला गेलो. तर सगळे लहान मुलांसाठी होतं. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत बरंच काही तिथे होतं. एक एक Can you sing with us? 1, 2, 3, 4. दिल चाहता है दिल चाहता है ये कभी ना बीते चमकीले दिन दिल चाहता है हम ना रहे चलो मागे हो, मागे हो. Great Artie Burman. You also use Now the next instrument just what makes the foundation of a song. भाऊ तू काय तर इथे आल्यावर ना बघितलं असेल तुम्ही आम्ही काय काय एन्जॉय केले ते अजून बरंच काय काय होतं पण आम्ही ते शूट केलं नाही. म्हटलं सगळेच जर व्हिडिओ करण्यातच वेळ घालवला तर आपण मस्ती एन्जॉय करणार कधी. त्यामुळे जेवढे जेवढे छान वाटले ना तेवढंच आम्ही शूट असं केलं आणि नंतर मोबाईल ठेवून दिला आणि भरपूर एन्जॉय केलं. त्यानंतर थोडं पुन्हा खाणं पिणं झालं. उर्वीलासुद्धा घरातून थोडं घेऊन आले होते.
पण ती आता मोठी झाली आहे त्यामुळे तिला असं बाहेरचं तर खायला चटरफटर आवडतंच. पण म्हटलं त्याने पोट भरेल की नाही म्हणून तिला थोडंफार खाणं घेऊन आलं होतं आणि मामी तिला भरवत होती तिची. तर हे बघा हे इतकं म्हणजे झेंडूची फुलं असतात ना त्यांनी असा वाघ बनवलेला आहे. खूप सुंदर म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओमधून सुद्धा कळणार नाही इतकं छान दृश्य ते होतं. पूर्णपणे फुलांची बाग होती तिथे आणि हे फुलांनी असा हा टायगर तयार केलेला आहे. भरपूर फोटोज वगैरे क्लिक केले आणि ही बघा मर्सडीज गाडी, कलरफुल मर्सडीज गाडी. असं हाताच्या पंजावर कलर घ्यायचे आणि त्या गाडीवर आपले पंजा लावायचं असं सगळ्यांची क्रिएटिव्हिटी अशी केली होती. त्यानंतर आमचं डिनर झालं. डिनरला पण बरंच काय काय होतं आणि उर्वीलासुद्धा बरवलं आणि त्यानंतर आता मी घरी जायला निघालो फायनली. रात्रीचे 12 वाजले तरी असं वाटतच नाही आहे की घरी जावं. भरपूर एन्जॉय करण्यासारखं तिथे होतं आणि अजिबात कंटाळासुद्धा आलेला नाही. आधी जम्प करून दाखव. सीन एवढाच आहे की लहान मुलं असतात आपल्यासोबत त्यामुळे One, two, three. एन्जॉयमेंट थोडी कमी होते. त्यांच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं. परत असं काहीच आमचं सुद्धा झालं होतं. पण ठीक आहे आपण त्यांच्याच एन्जॉय करण्यासाठी आपण इथे येतो. त्यांच्यासोबत आपण आपलेसुद्धा बालपण जगून घेतो. तर असा आमचा फॅमिली डे टाईम्स झाला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा दिवस, आजची व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा मला. आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत असते. आमच्या लाईफमधले कोणते फेस्टिवल वगैरे असेल तर तसंच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.